आपला काइंड आहे त्या ठिकाणी फायनाइट वर्ब. फायनाइट वर्ब, दोज वर्ब्स आर चेंज्ड अकॉर्डिंग टू द टेन्स अँड सब्जेक्ट. हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपण फायनाइट वर्बचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करत असतो, फायनाइट वर्बचा अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात येईल की फायनाइट वर्ब कशाला म्हणायचं. ज्यावेळेस आपण फायनाइट वर्बची व्याख्या किंवा डेफिनेशन पाहतो, दोज वर्ब्स आर चेंज्ड अकॉर्डिंग टू द टेन्स. ज्यावेळेस एखादं क्रियापद जर काळानुसार मग प्रेझेंट असेल किंवा पास्ट असेल, भूतकाळ किंवा वर्तमान काळ, आणि सब्जेक्ट हा सिंग्युलर किंवा प्लुरल जर असेल, एकवचनी किंवा अनेकवचनी असेल, तर त्याच्यामध्ये जर बदल होत असतील, ह्या बदल जे होणारे असतील, तर त्या क्रियापदाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, तर त्या क्रियापदाला आपण फायनाइट वर्ब असं म्हणतो. एक्झाम्पल पाहू आपण. आय ड्राईव्ह अ कार, ही ड्राईव्ह अ कार, ही ड्रीव्ह अ कार. आपण या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, या ठिकाणी हा सब्जेक्ट घेतलेला, आय ड्राईव्ह अ कार, कार चालवतोय तो. ही ड्राईव्ह अ कार, या ठिकाणी ईएस लावलेला आहे, आपण क्रियापद वरच घेतलेला आहे, कार चालवतो. या ठिकाणी काय झालेला आहे, हा करता आलेला आहे. हा करता थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर, तृतीय पुरुषी एकवचनी आहे. वरचे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे, खालचं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. फक्त करता चेंज झाला. करता चेंज झाल्यामुळे काय झालं, क्रियापदाला यस किंवा येस लागलं. म्हणून हे जे बदल झालेले आहे दोघांमध्ये, ह्या दोघांचा जो चेंज झालेला आहे, हे चेंज झाला म्हणजे त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, आपण फायनाइट वर्ब असं म्हणतो. आता पुढे बघा, ह्या ठिकाणी करता सेम आहे, फक्त ह्या ठिकाणी काळ बदल आहे. हे सिंपल पास झालेलं आहे. सिंपल पास झाले की त्या ठिकाणी काय होतं मग त्याला, ते देखील त्या ठिकाणी जर एखादं क्रियापद जर काळाला अनुसरून किंवा कर्त्याच्या सिंग्युलर किंवा प्लुरल जेंडरला अवलंबून जर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चेंजेस किंवा बदल जर होत असतील, तर त्या वाक्याला आपण फायनाइट वर्ब असं म्हणतो. ओके, मग फायनाइट वर्बचे दोन प्रकार आहेत. त्याच्यातले दुसरा प्रकार, दोन प्रकार त्याच्यामध्ये फायनाइट वर्ब हे ट्रान्झिटिव्ह. फायनाइट वर्ब मधला आपला मेन वर्ब पाहिलेला आहे. मेन वर्बचे त्या ठिकाणी आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात. मेन वर्बचे दोन आहेत. एक आहे पहिलं ट्रान्झिटिव्ह, फर्स्ट वन हे ट्रान्झिटिव्ह वर्ब, ज्याला आपण मराठीमध्ये सकर्मक क्रियापद असं म्हणतो. सकर्मक क्रियापद, याच्यामध्ये त्याचा त्या ठिकाणी अर्थ आपल्याला दिसून येईल. सकर्मक क्रियापद, those verbs are taken, object is called as transitive. Transitive verb. Transitive verb means those verbs are taken, object is called as a transitive verb. जे क्रियापद कर्म घेतात. एक्झाम्पल, रामा eats a mango. वाक्याचं अनालिसिस करू आपण. There is a subject. ऍक्शन कुठली झालेली आहे, eats, खाण्याची. कशावर झालेली आहे, मँगो. दिस इज द ऑब्जेक्ट. मीन्स दिस वर्ब टेक ऑब्जेक्ट. जे क्रियापद कर्म घेतात त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. आणि दुसरा प्रकार आपल्याला पाहिजे आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. Those verbs are not required or taken, object is called as intransitive verb. म्हणजे काय झालं आपल्या लक्षात येईल, जर आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणल्यानंतर, इंट्रान्झिटिव्ह मीन्स दोज वर्ब्स आर नॉट रिक्वायर्ड ऑर टेकन, ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसेल. रिक्वायर्ड म्हणजे आवश्यकता, आपण नॉट वापरले, आवश्यकता नसेल किंवा जे क्रियापद कर्म घेत नाही त्या क्रियापदाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, इंट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. त्या ठिकाणी ही रन फास्ट, रन पळतोय, फास्ट जोरात. त्या ठिकाणी काय आहे, ऍडव्हर्ब आहे. म्हणजे क्रियापदानंतर काय आहे, कर्म नाहीये, म्हणून हे क्रियापद काय झालं, इनट्रान्झिटिव्ह झालं.
ओके, अशा प्रकारच्या क्रियापदाला आपण काय म्हणतो तर त्या ठिकाणी इंट्रान्झिटिव्ह अकर्मक, ज्याला आपण मराठीमध्ये अकर्मक क्रियापद. आय गो टू स्कूल, आय गो टू स्कूल. इथं जाण्याची क्रिया झालेली आहे, वर्ब आहे, पण कोणावर झालेली आहे नाही आहे त्या ठिकाणी. ऑब्जेक्ट नाही आहे, ऑब्जेक्ट नसेल तर त्या ठिकाणी मग ते क्रियापदे इंट्रान्झिटिव्ह त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून फायनाईट वर्ब, फायनाईटच्या त्या ठिकाणी आपण मेन वर्ब केलं. मेन वर्बचे दोन प्रकार, ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह. ओके, त्यातला सेकंड प्रकार त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला लिंकिंग वर्ब्स. लिंकिंग वर्ब्स, या लिंकिंग वर्ब्स मध्ये आपल्याला तीन गोष्टी त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. नाउन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब. या तीन गोष्टी येणं महत्वाचं आहे, कारण लिंकिंग वर्बची व्याख्या आपल्याला पाहत असताना द वर्ड्स लाईक नाउन, ऍडजेक्टिव्ह and adverbs are given more information about the subject is called as linking verbs. Example: Kamala is a doctor. Karina is beautiful. Kamala is a doctor, beautiful, and Rama walks slowly. Rama walks slowly. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्या ठिकाणी डेफिनेशन आपण त्या व्याख्याची हो. द वर्ड्स लाईक, जब शब्द जसे की नाउन, ऍडजेक्टिव्ह अँड ऍडवर्ब्स. नाउन नाम, विशेषण आणि क्रियाविशेषण आर गिवन मोर इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट. हे जे शब्द त्या ठिकाणी गिवन देत आहेत मोर इन्फॉर्मेशन, जास्तीची माहिती अबाउट द सब्जेक्ट. वाक्यातल्या सब्जेक्ट किंवा कर्त्याची जर जास्तीची माहिती देत असेल तर त्याला आपण लिंकिंग वर्ब असं म्हणतो. लिंक म्हणजे काय? मराठीमध्ये जोडणे, कनेक्शन लावणे, जोडणे, एकमेकाचा संबंध. आपण काय म्हणतो त्याच्यासोबत लिंक असल्यामुळे हे कांड झालेलं आहे. ओके, दिस हॅपनिंग बिकॉज दे लिंक्ड इच अदर. हे प्रकार घडला कशामुळे? दे लिंक्ड इच अदर, ते एकमेकाला संबंधित, एकमेकात गुंतलेले होते म्हणून. आता बघा, कमला दिस सब्जेक्ट इज, जरी हेल्प ऑक्सिलरी वर्ब असेल तरी त्या ठिकाणी एकटा आले म्हणून त्या ठिकाणी मेन वर्ब अ डॉक्टर. आता हे डॉक्टर कोण आहे? कमला आहे. कमला कोण आहे? डॉक्टर आहे. म्हणजे हा डॉक्टर हा शब्द काय करतोय? ह्या कमलाविषयी, कमला हा सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टची माहिती सांगतो म्हणून त्या ठिकाणी हे जरी त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणू शकतो आपण, किंवा ह्याला ऑब्जेक्ट देखील म्हणू शकतो. मग ह्या ठिकाणी इज अ डॉक्टर, ह्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी सब्जेक्ट कमला आहे, डॉक्टर. डॉक्टर हे कोणाविषयी माहिती सांगते? तर कमलाविषयी सांगते. म्हणून हे इज जे आहे, हे इज या त्या ठिकाणी लिंकिंग वर्ब आहे. त्यानंतर करीना इज ब्युटिफुल, या ठिकाणी हे नाउन आहे, डॉक्टर. ब्युटिफुल हे ऍडजेक्टिव्ह आहे. कोण सुंदर आहे? करीना सुंदर आहे. करीना सब्जेक्ट झाला. मग त्या ठिकाणी सब्जेक्ट विषयी माहिती सांगितलेली आहे, इज म्हणून त्या ठिकाणी हे लिंकिंग वर्ब झालं. त्यानंतर रामा वॉक्स स्लोली, वॉक्स स्लोली कशा पद्धतीने हे ऍडवर्ब झालेलं आहे. स्लोली चालायला कोण? रामा चालतं, म्हणून ही देखील वाक्य त्या ठिकाणी रामाविषयी माहिती सांगते. म्हणजे आपली व्याख्या काय? द वर्ड्स लाईक नाउन, ऍडजेक्टिव्ह अँड ऍडवर्ब. नाउन, ऍडजेक्टिव्ह अँड ऍडवर्ब आर गिवन द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट. जर कर्त्याविषयी जास्तीची माहिती सांगत असेल तर त्याला आपण लिंकिंग वर्ब असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर लिंकिंग वर्ब नंतर आता आपल्याला दुसरा प्रकार पाहिजे. कुठला? जे आपण नॉन फायनाईटचा, आपण फायनाईटचे जे दोन प्रकार पाडले होते आपण, त्याच्यामध्ये मेन वर्ब आणि दुसरा ऑक्झिलरी वर्ब. तर ऑक्झिलरी वर्ब त्या ठिकाणी सेकंडचा आपल्याला पाहिजे. त्या ठिकाणी हे ऑक्झिलरी, AUXILIARY, ऑक्झिलरी वर्ब्स. म्हणजे आपण याला दुसऱ्या भाषेमध्ये हेल्पिंग वर्ब देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. हेल्पिंग वर्ब. मग आपण पहिल्या
सुरुवातीच्या कनेक्टेड व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण बायफर्केशन पाहिले, तर बायफर्केशन आपल्याला इथं पाहायचं नाहीये. मग ऑक्झिलरी व्हर्ब मध्ये त्या ठिकाणी दोन आहेत. एक फर्स्ट प्रायमरी व्हर्ब्स किंवा प्रायमरी ऑक्झिलरीज, AUXILIARIES, प्रायमरी ऑक्झिलरीज. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये आपण तीन प्रकार पाहिले. नंबर 1 टू बी. आता टू बी चे सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत? आय एम, इज, आर. आय एम, इज, आर, वॉज, वर. ज्याच्यामध्ये आय एम, इज, आर, वॉज, वर या हेल्पिंग व्हर्बचा समावेश झालेला असेल त्याला आपण टू बी चे सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. नंबर 2 टू हॅव. टू हॅव ह्या सहाय्यकारी क्रियापदामध्ये किंवा ऑक्झिलरी मध्ये कशाचा समावेश होतो? हॅव, हॅज आणि हॅड. म्हणजे ज्यामध्ये त्या ठिकाणी हॅव, हॅज आणि हॅड या सहाय्यकारी किंवा ह्या ऑक्झिलरीचा त्या ठिकाणी समावेश होत असेल त्याला आपण टू हॅवचं त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद किंवा ऑक्झिलरी म्हणतो. नंबर 3 पाहिलं होतं आपण टू डू. डू, डज अँड डीड. म्हणजे ज्यामध्ये डू, डज, डीड या ऑक्झिलरीचा समावेश झालेला असतो त्याला आपण टू डू ची सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रकार ह्याच्यातला पाहायचा आहे की जरा प्रायमरी ऑक्झिलरी, त्याच्यानंतर मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरी मध्ये त्या ठिकाणी आपल्याला दोन प्रकार पाहिजे आपण. डिफेक्टिव्ह मॉडेल्स. एकूण मॉडेल 13 प्रकारचे. ओके, 13 प्रकारचे. त्याला डिफेक्टिव्ह का म्हणायचं? कारण ह्या मॉडल ऑक्झिलरीज आर changed the meaning of sentence. Changed the meaning of the sentence. मॉडल ऑक्झिलरी 13 प्रकारचे आहेत आणि 13 मॉडल ऑक्झिलरी आहेत. हे मॉडल ऑक्झिलरीज आर चेंज द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. ज्यावेळेस आपण मॉडल ऑक्झिलरी वाक्यामध्ये वापर करत असताना त्या वाक्यातला अर्थ चेंज होतो, वाक्याचा अर्थ किंवा मिनिंग बदलत असतो, म्हणून त्याला आपण डिफेक्टिव्ह मॉडेल असं म्हणतो. त्याच्यानंतर त्यातला दुसरा प्रकार आहे अदर मॉडेल्स. हे दुसरा अदर मॉडेल्स जे आहेत या अदर्स मॉडेल मध्ये त्या ठिकाणी प्रकार दोनच आहेत त्या ठिकाणी, डेअर आणि नीड. या दोघांचा त्या ठिकाणी अदर मॉडेल्स मध्ये समावेश केलेला आहे. समावेश काय केलेला आहे? समावेश करण्यापाठीमागचं कारण एकच आहे. त्याच्यामध्ये समावेश करण्याचा अर्थ त्या ठिकाणी कशासाठी केलेला आहे? कारण हे ज्यावेळेस आपल्याला हे नीड्स, नीडेड आणि नीडेड. कारण हे नीड आणि डेअर जे क्रियापद आहे, हे नीड आणि डेअर हे क्रियापद आपल्याला पहिल्या रूपामध्ये, दुसऱ्या रूपामध्ये आणि तिसऱ्या रूपामध्ये त्या ठिकाणी वापरतात. म्हणून हे अदर मॉडेल जे आहेत हे मुख्य क्रियापद म्हणून त्या ठिकाणी वापरत असतात. म्हणून त्याला आपण अदर मॉडेल मध्ये त्या ठिकाणी त्याचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. हे मॉडेल ऑक्झिलरी आहेत. इथं हा भाग त्या ठिकाणी आपल्याला ऑक्झिलरीचा संपलेला